So now we are going to discuss vapor pressure of solution of liquid in liquid. Consider a binary solutions of two volatile liquids A1 and काय आहे तर A2. याच्या पुढे 1 म्हणजे सॉल्व्हेंट आणि B म्हणजे 2 म्हणजे सोल्यूट. काय सांगते बघा, ह्या पुढे आता जे काही दिले ते दिले. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आपण फाइंड करायचं आहे. 1 म्हणजे काय असते तर सॉल्व्हेंट कंपोनेंट असते आणि 2 म्हणजे काय असते तर सोल्यूट कंपोनेंट असते. 1 म्हणजे कसला कंपोनेंट असतो सॉल्व्हेंट आणि 2 म्हणजे काय आहे तर सोल्यूट. सगळ्यात पहिला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विडच्या आधी सगळ्यात पहिला वेपर प्रेशर म्हणजे काय समजून घेऊया. जर तुम्ही एखादा कंपोनेंट घेतला, काय घेतला कंपोनेंट, आणि त्या कंपोनेंट लिक्विड कंपोनेंट आहे, त्याला हीट केला. हीट केल्यानंतर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय होणार आहेत तर वेपराइज. आता हीट केल्यानंतर जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स वेपराइज होणार आहेत ते वॉल्स ऑफ द कंटेनर वरती आणि जे झाकण आहे त्याला काय होणार आहेत तर धडकणार आहेत. कसं धडकणार तर बाहेर जायला जागाच नाही. स्टार्टिंगला रेट ऑफ वेपरायझेशन काय होता तर हाय. इव्हॅपोरेशन जेव्हा स्टार्ट झालं तर वेपरायझेशनची स्पीड काय होत गेली तर वाढत गेली. वेपरायझेशन वाढत गेलं. तुम्ही हीट कंटिन्युअसली करताय, तुम्ही त्याला लिक्विड टू वेपर ते कन्वर्ट होत चाललंय. स्टार्टिंगला जेवढं वेपरायझेशनचा रेट होतं विथ टाइम तो वेपरायझेशनचा रेट काय होत गेला वाढत गेला. अ पॉइंट इज अचिव्ड वेअर रेट ऑफ तुम्ही हीट केला, वेपर्स झाले, वेपर्स कन्वर्ट झाले, परत ते वॉल्स ऑफ द कंटेनर्स वरती धडकणार आहेत आणि कंडेन्स व्हायला स्टार्ट होणार आहे. जसं स्पीड वाढत जाईल तसं रेट ऑफ वेपरायझेशन वाढत जाणार आहे. रेट ऑफ वेपरायझेशन वाढल्यानंतर एक पॉइंट अचीव होणार की ज्या रेट पेक्षा जास्त वेपरायझेशन होऊ शकत नाही. ऍट द सेम टाइम जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते वॉल्स ऑफ द कंटेनर वरती आणि आजूबाजूला आणि त्याच्या झाकणला धडकतात. त्यामुळे ते परत काय होत आहेत तर कंडेन्स बॅक होत आहेत. काय होत आहेत परत काय बॅक होत आहेत कंडेन्स बॅक. सो एक पॉइंट अचीव होते ज्यावेळी रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन काय होते सेम. A point is achieved when rate of vaporization and rate of condensation is what? Same. ज्या पॉइंटला रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन सेम झाला त्याला आपण म्हणतो की काय अचीव झाला इक्विलिब्रियम अचीव झाला. काय अचीव झाला समजते का काय केलं. कंटेनर मध्ये एक लिक्विड घेतलं, त्याला हीट केलं, तो वेपराइज झाला. स्टार्टिंगला रेट ऑफ वेपरायझेशन वाढत गेलं आणि एक पॉइंट अचीव होणार ज्या पुढे रेट ऑफ वेपरायझेशन वाढणार. ऍट द सेम टाइम काय होणार आहे तर रेट ऑफ कंडेन्सेशन पण काय होत जाणार आहे तर वाढत जाणार आणि एक पॉइंट अचीव होणार ज्याच्या पुढे रेट ऑफ कंडेन्सेशन वाढणार नाही. एका पॉइंटला रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन काय झाला सेम. द पॉइंट ऍट विच रेट ऑफ वेपरायझेशन अँड रेट ऑफ कंडेन्सेशन बिकम सेम इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम. काय म्हणतो आपण त्याला इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियमला जे काही वेपर्स आहेत ते प्रेशर एक्झर्ट करतात ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडचेच वेपर ऍट इक्विलिब्रियम प्रेशर एक्झर्ट करतात ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑफ लिक्विड at equilibrium is called as vapor pressure of liquid. आणि normally vapor pressure of liquid is denoted by P0. पहिला कंपोनेंट असेल तर P01 हा काय असणार आहे तर वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा कंपोनेंट आपण सोल्यूट कन्सिडर करतो तर तो P0 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ काय असणार आहे सोल्यूट. पहिला वेपर प्रेशर म्हणजे काय समजलं का हा की ज्या पॉइंटला रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन सेम झाला त्या पॉइंटला जे वेपर्स क्रिएट झालेले होते
ते वेपर्स काय एक्झर्ट करतात? प्रेशर एक्झर्ट करतात. कोणावरती? ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. त्याला आपण काय म्हणतो तर वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. काय म्हणतो आपण त्याला? वेपर प्रेशर ऑफ. ठीक. आता आपण वेपर प्रेशर ऑफ काय डिस्कस करणार आहे तर सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कसं डिस्कस करणार बघा. त्यांनी म्हटलंय कन्सिडर करा दोन लिक्विड्स आहेत. Consider two volatile liquids. Mixed with each other. आता volatile liquid आहेत म्हणजे जे इझिली वेपराइज होणार आहेत. इझिली वेपराइज होऊन वेपर प्रेशर क्रिएट करणार आहेत ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. ठीक. रॉल्स लॉ. सगळ्यात पहिलं बघूया रॉल्स लॉ काय असते. रॉल्स लॉ काय म्हणतं? रॉल्स लॉ म्हणतं की जे पार्शियल प्रेशर असतं ना एखाद्या सबस्टन्सचं, कन्सिडर करा कंपोनेंट 1. कंपोनेंट 1 चा जो पार्शियल प्रेशर आहे लिक्विड A1 चा जो पार्शियल प्रेशर आहे, पार्शियल प्रेशर ऑफ एनी लिक्विड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट लिक्विड अँड वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड. समजतंय का बघा मी काय सांगितलं? मी सांगितलं रॉल्स लॉ म्हणतोय. रॉल्स लॉ काय म्हणतो? द partial pressure of a liquid is equal to the product of mole fraction of that liquid to the vapor pressure of that liquid. आता कंपोनेंट 1 चा रॉल्स लॉ प्रमाणे काय येणार आहे? P1 is equals to x1 into काय येणार आहे तर P0. कंपोनेंट 2 जो असणार आहे P2 is equals to काय असणार आहे तर x2 into काय येणार आहे तर P02. हे आपण कोणावरनं लिहिलंय? रॉल्स लॉच्या स्टेटमेंटवरनं लिहिलंय. कोणावरनं लिहिलंय? हा. रॉल्स लॉचं स्टेटमेंट काय म्हणते? द पार्शियल प्रेशर ऑफ एनी कंपोनेंट is equal to the product of mole fraction of that component and vapor pressure of that component. हे रॉल्स लॉ आहे. रॉल्स लॉ म्हणतोय पार्शियल प्रेशर ऑफ एनी कंपोनेंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनेंट अँड वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट. Partial pressure of any component is equal to the product of mole fraction of that component into vapor pressure of that component. अजून एक आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर इज फॉर नॉन रिएक्टिंग गॅशियस मिक्सचर. पार्शियल जे डाल्टन्स लॉ आहे ते डाल्टन्स लॉ कोणासाठी आहे? टोटल प्रेशरसाठी. टोटल प्रेशरला रिलेट करतो जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा सबस्टन्सेस काय झालेले आहेत तर मिक्स झालेले आहेत आणि ते नॉन रिएक्टिंग सबस्टन्सेस आहेत. सो अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, according to Dalton's law of partial pressure, total pressure is equals to sum of partial pressure of each component present in the mixture. डाल्टन्स लॉ काय म्हणतो? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय म्हणतो? टोटल प्रेशर P is the sum of what? It is the sum of partial pressure of each component present in the solution. आपण सोल्युशन कसा कन्सिडर केला? बायनरी सोल्युशन. तर बायनरी सोल्युशन्स मध्ये किती कंपोनेंट असणार आहेत? 2 कंपोनेंट. किती कंपोनेंट असणार आहेत? 2. आता जरा लॉजिक लावूया आपण एक.
According to Dalton's law of partial pressure, total pressure is equals to sum of partial pressure of all the components. आता partial pressure, according to Rolle's law, partial pressure of any component is mole fraction of that component to the vapor pressure. Partial pressure of any component is equals to mole fraction into vapor pressure of that component. So P1 is equals to काय असणार आहे तर x1 into काय असणार आहे तर P01 प्लस x2 into काय असणार आहे तर P02. समजते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? P1 P is equals to P1 प्लस काय आहे तर P2. P1 म्हणजे काय येणार आहे तर x1 into काय येणार आहे तर P01 प्लस P2 is equals to काय येणार आहे तर x2 into काय येणार आहे तर P02. बरं, आपण हे 11वी मध्ये शिकलोय किंवा 10वी मध्ये तुमच्या लक्षात असेल किंवा 9वी मध्ये तर नक्कीच शिकलोय. 9वी मध्ये मग 11वी मध्ये शिकलोय. काय? सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल कंपोनेंट इज इक्वल्स टू काय असते तर 1. सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल कंपोनेंट इज इक्वल्स टू काय असते तर 1. सो इथं काय येणार आहे x1 प्लस x2 इज इक्वल्स टू काय असते तर 1. ठीक आहे, मग मी अरेंज करते. इथं काय लिहिते x1 इज इक्वल्स टू काय लिहिते तर 1 मायनस काय लिहिते तर x2. x1 इज इक्वल्स टू काय लिहिते 1 मायनस x2. मग x1 इज इक्वल्स टू 1 मायनस x2 लिहिलं तर इथं काय येणार आहे 1 मायनस x2 इंटू P01 प्लस x2 इंटू P02. सो इथं काय येणार आहे तर P01 मायनस x2 इंटू काय येणार आहे तर P01 प्लस x2 इंटू काय येणार आहे तर P0 काय आहे तर 2. इथं x2 दोघांमध्ये आहे का? येस. इथं काय करायचं P01 ठेवायचं. ठीक आहे, प्लस हे हा टर्म पहिला घेते काय प्लस इथं काय करायचं P02 मायनस P01 इंटू काय असते तर x2. असं आपण लिहू शकतो. अजून एक वे आहे लिहायचं याला, सेम याला अजून एक वे लिहायचं. मी असं पण लिहू शकते ना x2 इज इक्वल्स टू काय लिहू शकते 1 मायनस काय लिहू शकते x2. x2 इज इक्वल्स टू काय लिहू शकते 1 मायनस x1. तसं x2 इज इक्वल्स टू 1 मायनस x1 लिहू शकते. x1 इज इक्वल्स टू 1 मायनस x2 लिहू शकते. परत ह्या सेम इक्वेशनला इथं बघा p इज इक्वल्स टू काय होता तर P1 प्लस काय होता तर P2. P1 म्हणजे काय असणार आहे तर x1 इंटू काय येणार आहे P01 प्लस P2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर x2 इंटू काय येणार आहे तर P0 काय येणार आहे 2. सो इथं काय येणार आहे x1 1 मायनस x2 इंटू P01 प्लस x2 इंटू काय येणार आहे तर P02. सो इथं काय येणार आहे P01 मायनस x2 इंटू P01 प्लस x2 इंटू P0 काय येणार आहे तर परत इथं P01 लिहायचं. मी काय केलं अरे सॉरी मी चुकीचं केलं म्हणजे रिपीट केलं असं नाही ना. आपण आता दुसरी व्हॅल्यू टाकतोय ना x2 ला कशामध्ये कन्वर्ट करतोय 1 मायनस x1 ला. सो इथं काय येणार आहे x1 इंटू P01 प्लस 1 मायनस x1 इंटू काय येणार आहे तर P02. सो इथं काय येणार आहे x1 इंटू P01 प्लस P02 मायनस x1 इंटू काय येणार आहे तर P0 काय येणार आहे तर 2. आता इथं बघा x1 कॉमन काढायचा P01 मायनस P02 प्लस काय येणार आहे तर P0 काय येणार आहे तर 2. नॉर्मली हा जो आपल्याकडे आलाय ना मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटच्या प्रमाणे P इज इक्वल्स टू P01 प्लस P02 मायनस P01 इज इक्वल्स टू x2. ह्याला आपण रॉल्स इक्वेशन म्हणतो. कसला इक्वेशन म्हणतो रॉल्स इक्वेशन. कसला इक्वेशन म्हणतो रॉल्स इक्वेशन. आता रॉल्स इक्वेशन म्हणजे काय असतो कोण
रॉल्स इक्वेशन म्हणजे कोणता इक्वेशन? रॉल्स इक्वेशन हा आपण जो काढला तो इक्वेशन, हा म्हणा किंवा हा म्हणा, P is equals to x1 in bracket P01 minus P02 plus P02, ठीक आहे, किंवा P01 plus P02 minus P01 is equals to x2. मोस्टली आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा दिलाय. हे दोन्ही पण सेम आपण वॅरी करू शकतो. फक्त x1 आणि x2 ची व्हॅल्यू काय केलेले आहेत तर रिअरेंज केलेले आहेत. तर नॉर्मली हा तुमचा रॉल्स लॉ इक्वेशन आहे आणि जो सोल्युशन रॉल्स लॉ इक्वेशन फॉलो करतो, जो सोल्युशन रॉल्स लॉ इक्वेशन काय करतो नील? फॉलो करतो. त्या इक्वेशन त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो तर आयडियल सोल्युशन. The solution which obeys Rolle's law equation. The solution which obeys Rolle's law equation is called as which solution? Ideal solution. लिहून घ्या हे. See, now vapor pressure of solution in liquid. Consider a binary solution of two volatile liquids A1 आणि काय आहे तर A2. A1 हा solvent आहे आणि A2 हा काय आहे तर solute. When the solutions is placed in the closed container, both liquid vaporize. Eventually, an equilibrium is established between the vapor phase and liquid phase. So both the components are present in the vapor phase. The partial pressure of the components are related to their mole fraction in the solution. Rolle's law काय म्हणतं? It states that the partial vapor pressure, त्या कंपोनेंटचा पार्शियल वेपर प्रेशर काय म्हटलं? त्या सिंगल कंपोनेंटचं म्हणून पार्शियल वेपर प्रेशर. द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाइल कंपोनेंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनेंट म्हणजे P01 मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. म्हणजे इथं P1 ला काय असणार आहे तर P01 इंटू काय येणार आहे तर x1 आणि P2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर P02 इंटू काय येणार आहे तर x2. सपोज दोन बायनरी सोल्युशन्स आहेत. P1 इज इक्वल्स टू P01 इंटू x1 आहे, P2 इज इक्वल्स टू P02 इंटू x2 आहे. आता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय म्हणतं? टोटल प्रेशर इज इक्वल्स टू सम ऑफ पार्शियल प्रेशर. सम ऑफ पार्शियल प्रेशर ऍड केले आणि x1 इज इक्वल्स टू 1 मायनस x2 माहित आहे. हे आपण अप्लाय केलं तर आपल्याला एक इक्वेशन मिळते P02 मायनस P01 इंटू x2 प्लस P01. हे आपण फाइंड केलं की नाही फाइंड केलं? येस ऑर नो? हा. आता हा जो इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण कसला म्हणतो? रॉल्स लॉ इक्वेशन. आणि जो सोल्युशन रॉल्स लॉ इक्वेशन फॉलो करतो त्याला आपण कसला सोल्युशन म्हणतो? आयडियल सोल्युशन. कसला सोल्युशन म्हणतो आपण ह्याला? आयडियल सोल्युशन. सो आपण इथं पुढे बघायचं आहे बिकॉज P01 and P02 are constant. A plot of pressure versus mole fraction. हे बघा मोल फ्रॅक्शन मग तो x1 कंपोनेंट असू दे किंवा x2 कंपोनेंट असू दे. मोल फ्रॅक्शन हा फॉलो होताना कुठं फॉलो होतो? 0 to 1. मोल फ्रॅक्शन हा फॉलो होताना कुठून फॉलो होतो? 0 to 1. आपण जो आता पुढचा ग्राफ बघणार आहे त्याचा मोल फ्रॅक्शन 0 to 1, 1 to 0. कारण आपल्याला एक लॉजिक माहित आहे की x1 प्लस x2 इज इक्वल्स टू काय असते तर 1 असते. सो x1 जर 0.1 आहे तर x2 काय असणार आहे तर 0.9. x1 जर 0.2 असेल तर x2 काय असणार आहे तर 0.8 असं होणार आहे. येते का लक्षात मी काय सांगते? ठीक. So of P versus x2 is a straight line as shown in the figure. The figure also shows the plot of P1 versus x1 and P2 versus x2 accompanied with this. आणि हे सगळे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मिळतात. दिस आर द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन बिकॉज दे फॉलो आयडियल सोल्युशन इक्वेशन दॅट इज रॉल्स लॉ. इथं बघा एक करेक्शन करून घ्यायचं. इथं x1 काय आहे तर 1 आणि x1 इज इक्वल्स टू 0 असं नसतंय. x2 इथं वाढत चाललंय ना. इथं x2 हा 0 आहे. इथं बघा इथं x2 काय आहे तर
0 आणि तो x2 to x1 x2 काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. x2 कुठून वाढत जाणार आहे 0 टू कुठं वाढत जाणार आहे तर 1 आणि x1 जो आहे तो कमी होत जाणार आहे 1 टू काय येणार आहे तर 0. करेक्शन करून घ्या. x2 वाढत जातं लेफ्ट टू राईट 0 टू काय येत आहे 1 आणि x1 काय येत आहे 1 टू काय होत आहे 0. मग ठीक आहे इथं x1 p01 आणि इथं p02 घेतले. p01 हे बघा p01 हा x1 आहे ना 0 होता p01 आता p01 वाढणार आहे जसं x1 काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. p01 वाढत जाणार आहे जसं x1 काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. p पार्शियल प्रेशर आपल्याला इथं जो मिळाला p01 सिमिलरली जसं x2 वाढत जाणार आहे तसं p2 काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे p02. समजते का येस और नो. हा पार्शियल प्रेशरचा आहे हा पण पार्शियल प्रेशर आहे. पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट 1 कुठून वाढला 0 टू p01 मॅक्सिमम आणि पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट 2 मध्ये x1 इंटू p02 x2 इंटू p02 काय असते तर p2. आयडियल सोल्युशन साठी जर आपण हा इक्वेशन असा जॉईन केला तर आपल्याला p टोटल इज इक्वल्स टू p1 प्लस काय मिळते p2 आणि p1 म्हणजे काय असते p01 इंटू x1 आणि p2 म्हणजे काय असते तर p02 इंटू काय असते तर x2. हा आयडियल सोल्युशनचा आहे. हा आयडियल सोल्युशनचा इक्वेशन कधी कोण फॉलो करत रॉल्स लॉ इक्वेशन जो आहे जे सोल्युशन रॉल्स लॉ इक्वेशन फॉलो करतात त्यांचा ग्राफ असा येतो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इथं x1 असते x1 इज इक्वल्स टू 1 असते इथं x1 इज इक्वल्स टू 0 असते इथं x2 इज इक्वल्स टू 0 असते आणि इथं x2 इज इक्वल्स टू काय असते तर 1 असते. सो फॉर p01 वर्सेस x2 फॉर p इज इक्वल्स टू p01 x2 काय असणार आहे त्यावेळी 0 अँड p इज इक्वल्स टू p02 ला x2 काय असणार आहे तर 1. तसंच उलट p1 वर्सेस x1 ला जर घेतला तर p1 इज इक्वल्स टू 0 आता ना x1 काय असणार आहे 0 आणि p1 इज इक्वल्स टू p01 जेव्हा होतं तेव्हा x1 इज इक्वल्स टू काय येणार आहे 1. परत p2 0 आहे x2 काय असणार आहे 0. p2 इज इक्वल्स टू p02 होणार आहे ऍट x2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 1. हे ग्राफचं कंपोजिशन दिलंय त्या पॉइंटला. परत एकदा सांगते लक्ष द्या मी काय सांगते ते. हा ग्राफ जरासा समजून घ्या जरा म्हणजे पूर्ण समजून घ्यायचं. इथं x2 चं मोल फ्रॅक्शन वाढत चाललंय ना x2 इज रिलेटेड टू p02 सो x2 इंटू p02 काय असते तर p2 असते. सो इथं आपण घेताना काय घेतो x2 जसं जसं वाढत जातो मॅक्सिमम व्हॅल्यू काय मिळते तर p0. x1 जसं जसं वाढत जातं p01 मग p1 इज इक्वल्स टू आपल्याला मिळताना p01 इंटू काय मिळणार आहे x1 आणि p2 आपल्याला मिळताना काय मिळणार आहे p02 इंटू काय मिळणार आहे तर x2. हे कंपोजिशन्स आपल्याला दिले. ठीक आहे कंपोजिशन ऑफ वेपर फेज. आता वेपर फेज मध्ये काय कंपोजिशन असते हे परत एक लॉच आहे आपण लॉ तो 11वीलाच बघितलेला आहे. फॉर वेपर कंपोजिशन फॉर वेपर कंपोजिशन partial pressure of any component is equals to mole fraction in vapor phase. Mole fraction in vapor phase into total pressure. हे important आहे. Partial pressure of any component is equals to हा y1 जो आहे हा mole fraction तर आहे पण कोणत्या फेज मधला लिक्विड मधला नाही कोणत्या फेज मधला वेपर फेज इनटू टोटल प्रेशर आणि पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनेंट 2 इज इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ वेपर कंपोनेंट 2 मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनेंट इन द वेपर फेज इनटू टोटल प्रेशर हे y1 आणि y2 हे जे आहेत हे मोल फ्रॅक्शन कोणत्या स्टेट मधले आहेत वेपर फेज मधले. हा p आणि हा p जो आहे तो काय आहे टोटल प्रेशर आणि हा p1 आणि हा p2 जे आहेत ते काय आहेत तर पार्शियल प्रेशर्स. कसले प्रेशर्स आहे पण हे सगळं रिलेटेड टू कोणत्या स्टेट मधला आहे वेपर फेज. कंपोजिशन ऑफ व्हॉट वेपर फेज. कंपोजिशन ऑफ वेपर फेज मध्ये काय आहे अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर वी टेक y1 and y2 as the two mole fraction of two component in which phase बाळांनो
आणि त्या केसमध्ये पार्शियल प्रेशर वेपर फेज जर असेल तर partial pressure of that component is mole fraction in the gaseous state of that component into total pressure into total pressure. Partial pressure of that component is equals to mole fraction of that component into total pressure, where P1 and P2 are partial pressures of the two components and P is what? Total vapor pressure. P काय असते तर total vapor काय असते तर pressure. बरं पुढे बघा, आयडियल सोल्युशन्स आणि नॉन आयडियल सोल्युशन. मी तुम्हाला काय म्हटलं, कोण असतं आयडियल सोल्युशन? द solutions which follows Raoult's law equation. The solutions which follows Raoult's law equations are called as ideal solution. आता आयडियल सोल्युशन साठी काय काय कंडिशन आहेत बघा. आयडियल सोल्युशन obeys Raoult's law over entire range of temperature and pressure and concentration. ह्यामध्ये कोणतीही हीट ऍब्झॉर्ब किंवा इव्हॉल्व होत नाही आणि दोन तुम्ही कंपोनेंट मिक्स केला म्हणून चेंज इन व्हॉल्यूम होत, म्हणजे डेल्टा व्ही काही चेंज नसते. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम तुम्ही घेतला 200 + 200, मग ते किती झाली, कमी झाली किंवा जास्त झाली असं होत नाही. तुम्ही मिक्स करण्या आधीची टोटल व्हॉल्यूम आणि मिक्स केल्या नंतरची टोटल व्हॉल्यूम काय राहते, सेम. काय राहते, सेम. Okay, so no heat is evolved or absorbed when two components form an ideal solution are mixed. Thus, enthalpy of mixing is 0. Enthalpy, heat content of the system when two components, जेव्हा तुम्ही दोन components ला mix केल्या त्यानंतर कोणती heat absorb पण झाली नाही, evolve पण झाली नाही, त्यामुळे heat content of the system काय राहिली, same. So for ideal solution delta H mixture काय असते, 0. And there is no volume change. हेच सांगितलं मी तुम्हाला. इनिशियली तुम्ही 200 ml घेतला, फर्स्ट कंपोनंट 200 ml घेतला, सेकंड कंपोनंट 200 ml घेतला. 200 + 200 किती झालं, 200 + 200 किती झालं, 200 + 200 किती झालं, 400. पण असं नसते. जर प्रोसेस एक्झोथर्मिक असली असती तर व्हॉल्यूम कमी झाला असता आणि जर प्रोसेस एंडोथर्मिक असली असती तर व्हॉल्यूम काय झाला असता, वाढला असता. इथं होत नाही. ओके, so there is no volume change when two components forming an ideal solutions are mixed. Thus, volume of an ideal solution is equal to the sum of the volumes of two components taken for mixing. That is delta V mix काय असते तर 0. सगळ्यात इम्पॉर्टंट, हा सगळ्यात मोठा डिस्टिंग्विशिंग पॉइंट आहे की जे आयडियल सोल्युशन्स असतात त्यामध्ये सोल्यूट मधला इंटरॅक्शन, सोल्यूट सॉल्व्हंट मधला इंटरॅक्शन आणि सॉल्व्हंट मधला इंटरॅक्शन, सोल्यूट मधला इंटरॅक्शन, सॉल्व्हंट मधला इंटरॅक्शन, सॉल्व्हंट मधला इंटरॅक्शन सेम असतो, सेम स्ट्रेंथचा असतो. काय असतो, म्हणून तो सोल्युशन आयडियल सोल्युशन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्टिंग्विशिंग पॉइंट आहे. इन अन आयडियल सोल्युशन सॉल्व्हंट सोल्यूट and solvent molecular interactions are comparable. Vapor pressure of ideal solution always lies between the vapor pressure of pure components. जे काय तुमचं वेपर प्रेशर प्युअर कंपोनेंट्स आहे, एकाचं 200 आहे आणि एकाचं काय तर 300. हे 200 ते 300 रेंज मध्येच त्याच्या आतच वेपर प्रेशर ऑफ काय येणार आहे, सोल्युशन. 200 to 300 च्या रेंज मध्येच काय येणार आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. दोन्ही कंपोनेंट्सच्या वेपर प्रेशरच्या पेक्षा जास्त येणार नाही. सो इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड परफेक्टली आयडियल सोल्युशन. आणि हे बघा, जसं परफेक्टली आयडियल गॅस पॉसिबल नाहीये, परफेक्टली आयडियल गॅस पॉसिबल आहे का, तसं परफेक्टली आयडियल सोल्युशन पण पॉसिबल नाही. त्यातला बेन्झीन अँड टोल्यून बिहेव्स नियरली आयडियली. लिहून घ्यायचं, स्टार करून घ्यायचं. इम्पॉर्टंट फॉर सीईटी काय की बेन्झीन अँड टोल्यून्स बिहेव्स नियरली आयडियली. आयडियल सोल्युशन सारखे बिहेव करतात. कोण, बेन्झीन आणि टोल्यून. हा मित्र नील, त्याला सांग बेन्झीन आणि टोल्यून नियरली आयडियली बिहेव करतात. त्यासाठी बुक पेन असते. आयडियल सोल्युशन सारखं बिहेव करतात. बेन्झीन प्लस टोल्यून आयडियल सोल्युशन सारखं बिहेव करतात. बेन्झीन प्लस टोल्यून आयडियल सोल्युशन सारखं बिहेव करतात.
बेन्झीन आणि टोल्यून आयडियल सोल्युशन सारखं बिहेव करतात. मग मला सांगा नॉन आयडियल सोल्युशन्स म्हणजे कोण असणार आहेत? आयडियल सोल्युशन म्हणजे रॉल्स लॉ फॉलो करतात ओव्हर ऑल रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स. मग नॉन आयडियल सोल्युशन्स कोण आहेत? who does not follow Rolle's law equation. ओके, मग त्यांचं डेल्टा व्ही मिक्सचर पण नॉट इक्वल्स टू 0 असते, डेल्टा एच मिक्सचर पण नॉट इक्वल्स टू काय असते? 0. आणि आपल्याला दोन डेव्हिएशन दिसतात नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे आयडियल सोल्युशन पासून दोन डेव्हिएशन दिसतात. एक पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम आयडियल सोल्युशन आणि एक दिसतंय नेगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम आयडियल सोल्युशन. आणि ह्यांचा मेन डिफरन्शिएटिंग पॉइंट आहे त्यांचा सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शनचा स्ट्रेंथ. ठीक आहे, बघूया. नॉन आयडियल सोल्युशन. This solution do not obey Rolle's law over the entire range of concentration. The vapor pressure of these solutions can be higher or lower than those of pure component. प्युअर कंपोनेंट पेक्षा वेपर प्रेशर जो सोल्युशनचा आहे तो कमी असू शकतो किंवा जास्त. नेगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत असेल तर कमी आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असेल तर जास्त. ओके, सो इथं बघा deviation from Rolle's law. This shows two types of deviation from Rolle's law. पहिला आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम काय आहे तर Rolle's law. कसला डेव्हिएशन? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे ऍक्च्युअली काय असते? प्रॉपरली ऐकून घ्यायचं. डिफरन्शिएटिंग पॉइंट. डिफरन्शिएटिंग पॉइंट ह्या केसमध्ये सोल्यूट सॉल्व्हंटचा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. जेव्हा सोल्यूट सॉल्व्हंट एक दुसऱ्याबरोबर काय करणार आहेत? इंटरॅक्ट करणार आहेत. हा वीक असतो. काय असतो? कशापेक्षा? सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंटचा इंटरॅक्शन पेक्षा. सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट पॉइंट पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतंय कोण? ज्या केसमध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन काय आहे? वीकर. द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन intermolecular attractions are weaker than solute solute and solvent solvent interactions and they show positive deviations. आणि ह्या केसमध्ये vapor pressure of such solution is higher than those of pure components. परत काय काय पाठ करायचं? एक्झाम्पल्स. पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोण दाखवतंय? कोण दाखवते पॉझिटिव्ह डेव्हिएशन? इथेनॉल अँड ऍसिटोन. कार्बन डायसल्फाइड अँड acetone shows positive deviation from Rolle's law. काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत यामध्ये? Who shows positive deviation from Rolle's law? ज्या केसमध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन हा वीकर आहे. सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन is weaker than solute solute and solvent solvent interaction. The vapor pressure of such solutions are higher than the pure components. दुसरं एक्झाम्पल कोण कोण एक्झाम्पल्स आहे? इथेनॉल प्लस ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड प्लस ऍसिटोन शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन. हे बघा नॉर्मली तुमची स्ट्रेट लाईन अशी यायला पाहिजे. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू काय असायला पाहिजे तर ओरिजिन. आणि इथं मग काय होतंय? हे वेपर प्रेशर पार्शियल प्रेशर जास्त आहे. एक्सपेक्टेड पेक्षा पार्शियल प्रेशर काय असतो तर तुमचा जास्त. एकच इथं बघा हा P1 चा आहे, हा P2 चा आहे आणि हा टोटल सोल्युशनचा असा आहे. जे काही तुमचे डॉटेड लाईन्स आहेत काय पाहिजे? जे काही तुमचे डॉटेड लाईन्स आहेत त्या डॉटेड लाईन्स पेक्षा काय असणार आहे तर त्या डॉटेड लाईन्स पेक्षा काय असणार आहे? डेव्हिएशन काय असणार आहे तर जास्त. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोण दाखवतात? पॉझिटिव्ह डेव्हिएशन ज्यामध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन वीकर असतो. कशापेक्षा वीकर असतो? सोल्यूट सोल्यूट पेक्षा आणि सॉल्व्हंट पेक्षा ज्याचं इंटरॅक्शन काय असतं? वीकर असतं. त्याला आपण काय म्हणतो तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. एक्झाम्पल्स कोण आहेत? इथेनॉल प्लस ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड प्लस काय आहे तर ऍसिटोन. ह्या केसमध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हा प्युअर कंपोनेंटच्या वेपर प्रेशर पेक्षा काय असतो तर जास्त. काय मोबाईल आहे का खाली बेंचच्या? आता हे बघा नेगेटिव्ह डेव्हिएशन्स.
नेगेटिव्ह डेव्हिएशन्स मध्ये तुम्हाला डाऊनवर्ड कर्व दिसतंय. P1 चा डाऊनवर्ड कर्व आहे, P2 चा पण काय आहे डाऊनवर्ड कर्व, आणि सोल्युशनचं पण काय आहे डाऊनवर्ड काय आहे तर कर्व आहे. सो ह्यामध्ये उलट असे सोल्युशन्स ज्यामध्ये सोल्यूट सॉल्व्हेंटचा इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असतो, असे सोल्युशन्स ज्यामध्ये सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन काय असतो स्ट्रॉंग. The solutions in which the interaction between solvent and solute molecules are stronger than the solute-solute or solvent-solvent interaction exhibit negative deviations. मग नेगेटिव्ह डेव्हिएशन्स मध्ये प्युअर कंपोनेंटच्या वेपर प्रेशर पेक्षा प्युअर कंपोनेंटच्या वेपर प्रेशर पेक्षा सोल्युशनचा वेपर प्रेशर काय असतो तर कमी. So here the vapor pressure of solutions are lower than those of pure component as shown in figure. So the solution of phenol and aniline, परत examples पाठ करायचे. Solutions of phenol and aniline, chloroform and acetone exhibit negative deviation from what? Exhibit negative deviation from the Raoult's law. कोणापासून negative deviation दाखवता? समझ में आ रहा है? Raoult's law क्या है? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर से हमने रॉल्स लॉ इक्वेशन बनाया. रॉल्स लॉ इक्वेशन से हमने क्या बनाया आइडियल सॉल्यूशन. जो रॉल्स लॉ इक्वेशन फॉलो करता है वो आइडियल सॉल्यूशन. वैसे तो आइडियल सॉल्यूशन एग्जिबिट करते कौन है एग्जिबिट, लेकिन दिखता कौन है आइडियल सॉल्यूशन जैसा? बेंझीन आणि कोण दिसतंय टोल्यून दिसतंय. ठीक है फाइन. Solutions like phenol and aniline, chloroform and acetone exhibit negative deviations from what? Raoult's law. ठीक आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघण्याआधी हा क्वेश्चन लिहून घ्या. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन लिहून घ्या. बरं इथं बघा, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A and B आर 450 mm ऑफ Hg. 450 A चा आहे आणि 700 mm ऑफ Hg B चा आहे, रिस्पेक्टिव्हली ॲट 300 केल्विन. फाइंड द composition of liquid and vapor if total vapor pressure is how much? 600 mm of काय आहे तर Hg. ओके. सगळ्यात पहिला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड A P01. P01 किती आहे 450 mm ऑफ काय आहे तर Hg. नेक्स्ट वेपर प्रेशर ऑफ P0B म्हणजे सेकंड कंपोनेंट P02 चा वेपर प्रेशर किती आहे तर 700 काय आहे तर mm ऑफ काय आहे तर Hg. P01 आणि P02 काय काय व्हॅल्यूज आहेत 450 आणि काय आहे तर 700 काय आहे तर mm ऑफ Hg. टोटल प्रेशर दिले. टोटल प्रेशर काय आहे टोटल प्रेशर P फॉर द सोल्युशन. टोटल वेपर प्रेशर इज हाऊ मच 600 mm of काय आहे तर Hg. According to Dalton's law of partial pressure. Dalton's law of what? Partial pressure. Dalton's law of partial pressure. काय असते Dalton's law of partial pressure? P is equals to काय असते तर P1 plus काय असते तर P2. P1 काय असते तर P01 into काय असते x1 plus P2 is equals to काय असते तर P02 into काय असते तर x2. आता मला हे तर माहित आहे की x1 plus x2 is equals to काय असते 1. सो मी असं लिहिते x2 is equals to काय आहे तर 1 minus x1. सो इथं काय लिहिते P01 x1 plus P02 x2 म्हणजे काय येणार आहे 1 minus काय येणार आहे x1. सो P01 x1 plus P02 minus P02 into काय येणार आहे x1. इथं काय येणार आहे P01 minus P02 x1 प्लस काय येणार आहे तर P02 is equals to P. हा रॉल्स लॉ इक्वेशन आहे आपल्याकडे. कसला इक्वेशन आहे? जरी रॉल्स लॉ इक्वेशन पाठ नसेल तर आपण हे स्टेप्स करून नील मार्क खाणार. हे जर नसेल तर आपण हे फाइंड तर करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय आहे गिवन फॉर्म्युला प्रमाणे टोटल प्रेशर किती आहे 600. म्हणजे इथं काय येणार आहे 600
इज इक्वल्स टू P01 मायनस P02 इंटू काय आहे तर P01 x1 प्लस P02 मायनस P02 इंटू x2 हा काय आहे तर इथं x1 आहे. सो 600 इन ब्रॅकेट 450 मायनस काय येणार आहे तर 600 इंटू काय येणार आहे तर x1 प्लस काय येणार आहे तर P02 सॉरी 700 P02 किती आहे तर 700 आहे. सो 450 मायनस 700 प्लस P02 काय असणार आहे परत काय येणार आहे तर 700 परत 600 मायनस 700 इज इक्वल्स टू 450 मायनस 700 450 मायनस 700 किती असते सांगा 450 मायनस 700 किती असते 450 मायनस 700 किती असते मायनस 250 मायनस 250 x1 आणि हा काय असणार आहे 600 मायनस 700 सो मायनस 100 इज इक्वल्स टू मायनस 250 इंटू काय आलं x1 देअरफॉर x1 इज इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय काय असणार आहे तर 250 हा 0 काय झाला तर कॅन्सल मग x1 हा किती जाणार आहे 2 बाय काय येणार आहे तर 5 2 बाय 5 म्हणजे काय येणार आहे 0 पॉइंट काय येणार आहे तर 4 हा x1 0.4 मोल आहे मग x2 इज इक्वल्स टू काय असणार आहे x2 इज इक्वल्स टू 1 मायनस काय असते x1 दॅट इज 1 मायनस काय येणार आहे तर 0.4 दॅट इज 0 पॉइंट काय येणार आहे 6 मोल. मला काय फाइंड करायचं आहे कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर लिक्विडचं कंपोजिशन मिळाला मला x1 आणि x2 मिळाला म्हणजे कशाचं कंपोजिशन मिळाला लिक्विडचं अजून कशाचं कंपोजिशन काय फाइंड करायचं आहे वेपरचं मग वेपरचं कंपोजिशन साठी आपण काय करतो वेपरच्या कंपोजिशनचा फॉर्म्युला काय होता वेपरच्या कंपोजिशनचा फॉर्म्युला P1 इज इक्वल्स टू काय होता तर Y1 इंटू P आणि P2 इज इक्वल्स टू काय होता तर Y2 इंटू P मुझे सिर्फ इसमें P पता है ना P1 पता है ना Y1 पता है ना P2 पता है ना Y2 पता है लेकिन मैं P1 और P2 फाइंड कर सकती हूँ अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ अकॉर्डिंग टू विच लॉ रॉल्स लॉ सो अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ क्या रहता है अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ P1 इज इक्वल्स टू काय असणार आहे x1 इंटू काय येणार आहे तर P01 सो x1 ची व्हॅल्यू किती आहे 0.4 P01 किती आहे 400 काय आहे तर 50 ओके नेक्स्ट P2 इज इक्वल्स टू काय असणार आहे x2 इंटू काय येणार आहे तर P02 x2 किती आहे 0.6 P02 किती आहे 700 सो 5 4 जा काय येणार आहे 45 इंटू 4 5 4 जा काय येणार आहे तर 20 कॅरी 2 4 4 जा 16 17 18 काय येणार आहे 180 180 येणार ना का डेसिमल शिफ्ट होणार नाही 180 mm ऑफ काय असणार आहे तर एज परत 7 5 जा 35 7 6 जा 42 म्हणजे किती येणार आहे 420 mm ऑफ काय आला तर Hg हे पार्शियल प्रेशर आले P1 आणि P2 ह्यावरनं आता काय फाइंड करणार आहे Y1 आणि Y2 सो फॉर वेपर फेज कंपोजिशन फॉर विच कंपोजिशन फॉर वेपर फेज कंपोजिशन वेपर फेज कंपोजिशन ला काय असते P1 अपॉन P इज इक्वल्स टू Y1 आणि P2 अपॉन P इज इक्वल्स टू काय असते तर Y2 P1 किती आहे रे बाळांनो 180 P किती आहे 600 इज इक्वल्स टू काय येणार आहे Y1 दॅट इज कंपोजिशन इन वेपर फेज परत P2 किती आहे 420
डिवायडेड बाय पी किती आहे 600 इज इक्वल्स टू काय असणार आहे y2 हा 0 0 काय होणार आहे कट 18 1 जा 18 सॉरी 6 1 जा 6 6 2 जा 12 6 3 जा 18 आणि 6 10 जा म्हणजे किती येणार आहे 0.3 इज इक्वल्स टू काय येणार आहे y येणार का येस ऑर नो आणि हा कट करा परत किती जायत आहे 6 6 जा 36 6 7 जा 42 7 जा आणि 10 जा म्हणजे काय येणार आहे 0.7 इज इक्वल्स टू y सो composition in liquid state x1 is equals to 0.4 आणि x2 is equals to 0.6 composition in the vapor state y1 is equals to 0.3 and y2 is equals to 0.7 समजलं का बघा हा 3 मार्क्सला विचारतात क्वेश्चन एक्झामला